नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिलीची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेची जी उत्तर आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला प्रश्न आणि 1 आणि 2 साठी सूचना आहे, खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरांचे पर्याय क्रमांक रंगवा। आता हत्तीच्या लांब दातांना काय म्हणतात, तर लांब दातांना काय म्हणतात, सुळे असे म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अन्न तोंडात टाकण्यासाठी हत्ती कशाचा उपयोग करतो, त्याचं उत्तर आहे अन्न तोंडात टाकण्यासाठी हत्ती सोंडेचा उपयोग करतो, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 3 आणि 4 साठी सूचना आहे, खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक रंगवा। लोठे बाबा किती तास झोपतात, त्याचं उत्तर आहे 16 तास, म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 8 तास दिवसा आणि 8 तास रात्री म्हणजे 16 तास होतात। मग त्यानंतर चौथा प्रश्न आहे, लोठे बाबा दुधासंगे काय खातात, तर त्याचं उत्तर आहे पुरी। लोठे बाबा दुधासंगे काय खातात, पुरी, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न 5वा आहे, महात्मा गांधी महापुरुष होते या नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल, तर ते महापुरुष होते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 करेक्ट। सोबतच्या चित्रातील प्राण्याचे घर कोणते, तर या ठिकाणी गोठा हे त्या प्राण्याचं घर आहे, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 7, खालील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा। कवयित्री हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 करेक्ट। त्यानंतर खालील शब्दगटातून अनेक वचनी शब्द नसलेला पर्याय क्रमांक शोधा। या ठिकाणी नसलेला पर्याय वाट, हा नसलेला अनेक वचनी शब्द आपल्याला सांगता येईल, वाट, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर खालील वाक्य भविष्यकाळी राहण्यासाठी योग्य पर्याय निवडा। मुले किल्ला पाहतील, 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कोणते विरामचिन्ह द्यावे। गोदावरी, नर्मदा, तापी या नद्या आहेत, या ठिकाणी गोदावरी नंतर स्वल्पविराम, नर्मदा नंतर स्वल्पविराम, म्हणजे स्वल्पविराम हे चिन्ह देणं गरजेचं होतं, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा, तर शुद्ध शब्द आहे दुर्मिळ, म्हणजे पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट। खालील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा। मुलगी, मुलगीचा समानार्थी शब्द आहे कन्या। त्यानंतर खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा। या ठिकाणी अहिल्यानगर, म्हणजेच या ठिकाणी अहमदनगरचे आत्ताचे जे झालेले नाव अहिल्यानगर हे अचूक उत्तर आहे, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर। त्यानंतर खालील पर्यायातील पाण्यातून चालणारे वाहने कोणती, तर त्याचं उत्तर आहे जहाज, हे पाण्यातून चालणारं वाहन आहे, म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4। त्यानंतर खालील चौकटीत मोकळ्या जागेत कोणते अक्षरे क्रमाने घेतल्यास 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तीळ, बीळ आणि कुळ। अशा पद्धतीने 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 16वा प्रश्न आहे, पुढे अंकात दिलेल्या संख्येचे अक्षरी लेखन पर्यायातून शोधा। 94, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 99। खाली दिलेल्या विस्तारित रूपावरून तयार होणारी योग्य संख्या पर्यायातून शोधा, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 87। 19वा प्रश्न आहे, अभिनवने 10 रुपयाची एक नोट व 5 रुपयाचे एक नाणे देऊन एक वही घेतली, तर वहीची किंमत किती, तर उत्तर आहे 15, म्हणजे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर दिलेल्या संख्येच्या आधी लगत येणाऱ्या 2 संख्या पर्यायातून शोधा। 46 आणि 47, म्हणजे 20व्या प्रश्न 48 49, म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। दिलेल्या संख्येचा योग्य उतरता क्रम पर्यायातून शोधा। उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या, मग लहान आणि मग सगळ्यात लहान, म्हणजेच 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 22वा प्रश्न आहे, त्या ठिकाणी ती फुलं आहेत ती मोजायची होती, 9 फुलं आहेत त्यांची बेरीज, 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 अंकी संख्या कोणती, त्याचं उत्तर आहे 2 अंकी संख्या पर्याय क्रमांक 4 18। खालील पर्यायातील 54 पेक्षा मोठी संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 58। त्यानंतर खालील पर्यायातील विषम संख्या कोणती, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45। 26वा प्रश्न आहे, 7 दशक 2 एकक बरोबर किती, तर त्याचं उत्तर आहे 72। त्यानंतर 27वा प्रश्न आहे, 9 अधिक 4 बरोबर किती, 9 4 किती होतात 13, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 27व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। 14 वजा किती, तर 7, या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल, तर 14 वजा 7 बरोबर 7, म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर जयदीपकडे 8 फुगे होते, त्यातील 4 फुगे फुटले, तर जयदीपकडे किती फुगे शिल्लक राहिले, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। त्यानंतर खालीलपैकी सर्वात जास्त भरलेला ग्लास कोणता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
या ठिकाणी 4 नंबरचा ग्लास सर्वात जास्त भरलेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या घड्याळात 4 वाजले आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, अग्रहायण आधी लगेच येणारा महिना कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्तिक. त्यानंतर 33वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पहा 20ची नोट 10ची 30. 30 नंतर 32 आणि 1 33 म्हणजे 33 रुपये. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 34वा प्रश्न आहे, खालीलपैकी तिरपी रेषा कोणती? तर पहा क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी त्रिकोण कोणता? पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर या ठिकाणी 35व्या प्रश्नाचं. खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही? म्हणजे या ठिकाणी पुस्तक घसरतं, पाटी घसरतं, फळा देखील घसरतो, परंतु चेंडू हा घसरत नाही. म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 37वा प्रश्न आहे पहा, अधिक गुणिले वजा, अधिक गुणिले वजा, अधिक गुणिले वजा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 37व्या प्रश्नाचं अचूक उत्तर. 38वा प्रश्न आहे, एका शाळेत 45 मुलांपैकी 23 मुले सहलीला गेले तर किती मुले सहलीला गेले नाहीत? तर पहा 45 वजा 23 उत्तर आलं 22 म्हणजे 22 मुले त्या ठिकाणी सहलीला गेले नाहीत. 39 आणि 40 साठी सूचना, खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. त्या ठिकाणी सर्वात कमी मुलांना आवडणारा विषय कोणता? तर इंग्रजी. 3च मुलांना त्या ठिकाणी तो विषय आवडतो, म्हणून सर्वात कमी आवडणारा विषय आहे इंग्रजी. त्यानंतर गणित विषयापेक्षा मराठी विषय आवडणाऱ्या मुलांची संख्या कितीने जास्त आहे? पहा गणित विषयापेक्षा मराठी आवडणाऱ्या मुलांची संख्या 2 ने जास्त आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 40व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 41वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दात यू हे अक्षर नाही? तर यू हे अक्षर कोणत्याच्यात नाही? तर पर्याय क्रमांक 1 मॅट या शब्दामध्ये यू हे अक्षर नाही. खालीलपैकी योग्य पद्धतीने लिहिलेले अक्षर कोणते? तर सी हे अक्षर योग्य पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर झोका या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात? तर स्विंग. या ठिकाणी 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सोबतचे चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे? तर ब्रश या क्रियापदाशी संबंधित आहे, म्हणजे 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 45वा प्रश्न आहे, सोबतचे चित्र कोणत्या अवयवाचे आहे? त्याचं उत्तर आहे टंग, म्हणजे 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46वा प्रश्न आहे पहा, जसे बेस्टला टेस्ट तर तसे बुकला कुक या ठिकाणी म्हणायचं, म्हणजे 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी बस कोणती? तर पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट. बस त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मधली आहे. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, खालील शब्दकोडे पूर्ण करा. पहा SWING स्विंग, WALL ऑल, म्हणजेच या ठिकाणी 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 49वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वस्तू शाळेशी संबंधित नाही? तर पहा पेन शाळेशी संबंधित आहे, बुक आहे, बेंच आहे. हाऊस हा शब्द शाळेशी संबंधित नाही, म्हणजे 49व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सोबतचे चित्र पाहून योग्य पर्याय निवडा. कशाचं चित्र आहे? तर सोल्जर म्हणजे सैनिकाचं चित्र आहे, म्हणून 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 51वा प्रश्न आहे पहा, अहिल्यानगर या शब्दात मध्यभागी येणारे अक्षर कोणते? तर ल्या हे मध्यभागी येणारे अक्षर आहे, म्हणजे 51व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट. त्यानंतर 52 16 ते 12 16 20 24 28 32 त्यानंतर असणार आहे 36, म्हणजे पुढील संख्या 36. 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर वरील इंग्रजी अक्षर मालिकेत कोणत्या क्रमाची अक्षरे घेतल्यास पेन हा शब्द तयार होईल? पहा 16 पी, त्यानंतर ई हा 5 नंबर आणि एन हा 14 नंबर, म्हणजे 16 5 आणि 14 नंबरचे अक्षरे घेतले तर पेन हा शब्द तयार होईल. 54 आणि 56 साठी सूचना, खालील प्रश्न गटात न बसणारे पद ओळखा. पहा या ठिकाणी कोणतं पद गटात बसत नाही? तर पहा 72 75 78 आणि 37, म्हणजे खालील प्रश्न गटात पहा खालील प्रश्न गटात न बसणारे पद ओळखा. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 इज करेक्ट 78. पहा पुढचं आहे पहा याच्यामध्ये 72 75 आणि 78 37 हे पद असणार आहे, कारण की 37 ही काय असणार आहे? मूळ संख्या असणार आहे, म्हणजे 54 आणि 56 मध्ये 54व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 37. त्यानंतर 55वा प्रश्न आहे, त्या 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 56वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दात. त्यानंतर 57 आणि 58वा प्रश्न आहे, 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 60वा प्रश्न आहे,
त्या चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय निवडा. आता जानेवारी 31 दिवसाचा, मार्च 31 दिवसाचा, मे 31 दिवसाचा, ऑगस्ट 31 दिवसाचा आणि सप्टेंबर हा 30 दिवसाचा महिना आहे, म्हणून या ठिकाणी चुकीचं पद असणार आहे सप्टेंबर. त्यानंतर खालील प्रश्न आकृतीतील पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृतीमधून ओळखा. तर पाण्यातील प्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 62वा प्रश्न आहे, आरशातील प्रतिमा कशी असेल ते उत्तर आकृतीतून शोधा. तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे आरशातील प्रतिमा. त्यानंतर 63वा प्रश्न आहे, नाकाला कान म्हटले, कानाला जीभ म्हटले, जिभेला डोळे म्हटले, तर चव घेण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो. तर चव जिभेने घेतो, तर जिभेला काय म्हटले, जिभेला डोळे म्हटले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट 63व्या प्रश्नाचं अचूक उत्तर. त्यानंतर 64वा प्रश्न आहे, खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे, म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 65वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 66वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 67वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 7मधून 3 गेले तर 4 राहतात, 9तून 4 गेले तर किती राहतात, 5 राहतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट. त्यानंतर 68 आणि 69 साठी सूचना, खालील प्रश्न गटात शी जुळणारे पद ओळखा. करडू, कोकरू, पिल्लू, पाडस काय असणार आहे, छावा, म्हणजे 68व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 69वा प्रश्न आहे, या ठिकाणी सर्व जमिनीवर चालणारी दाखवलेत वाहनं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 69व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. 81, 72, 63, 54 81, 72, 63 आणि 54 8 आणि 1 9, 7 8 9, 6 7 8 9, 5 आणि 4 9, म्हणजे 4 आणि 5 9, म्हणजे 45. 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 71वा प्रश्न आहे, 71वा प्रश्नामध्ये एका शाळेत विद्यार्थ्यांच्या रांगेतील कवायतीसाठी उंचावलेल्या दोन्ही हात 90 आहेत, तर त्या शाळेत एकूण किती मुले आहेत. तर 90 हात आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या निम्म मुले म्हणजे 45 मुले त्या ठिकाणी असणार आहेत, म्हणजे 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 72वा प्रश्न आहे, उत्तर दिशेकडे तोंड करून उभ्या असलेल्या श्यामच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल. तर त्याचं उत्तर आहे उजव्या हाताला पूर्व दिशा असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 73वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत रामायण हा शब्द चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, भरीव, गोल असा लिहितात, तर त्याच भाषेत माय हा शब्द कसा लिहाल. आता माला काय वापरलंय, गोल वापरलंय, आणि याला काय वापरलंय तर त्रिकोण. गोल आणि त्रिकोण कुठं आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सीमाला आईने कचरा काढायला सांगितला, अशा वेळी योग्य कृती कोणती. हे का माझे नाही असे म्हणणे, ताईला कचरा काढायला सांगणे, मला अभ्यास करायचा आहे असे सांगणे, झाडू घेऊन कचरा काढेल, तर झाडू घेऊन कचरा काढेल ही योग्य कृती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बागेतील झाडांच्या रांगेत शेवटचे झाड आंब्याचे असून त्याचा क्रमांक 23 आहे, तर मध्यभागी असलेल्या शेवग्याच्या झाडाचा क्रमांक किती. आता या ठिकाणी शेवटचं झाड 23व्या क्रमांकाचं आहे, म्हणजेच या ठिकाणी मध्यभागी असणाऱ्या शेवग्याच्या झाडाचा क्रमांक येणार आहे 12. कितवा, 12, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 75व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण ही इयत्ता पहिलीची लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा हिची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरं पाहिली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.